गाइस गुड मॉर्निंग। अभी हम निकल रहे दापोली के लिए। सुबह के बज चुके हैं 3 और अभी आप देख सकते हो मैं मेरे सेल्टर्स के साथ निकल रहा हूँ। मेरे एक आगे एक ग्रुप निकल गया है 5 में दोस्तों का। अभी आप देख सकते हो यहाँ पे मेरा एक फ्रेंड अंकित शुक्ला ये अभी जस्ट आया हुआ है। तो अभी हम निकल रहे दापोली के लिए। अभी और 2 फ्रेंड्स को उठाना है वहाँ से और फिर निकलना है दापोली के लिए। चलो फिर मिलते हैं आगे आगे। हम आपको सारी जानकारी देते हुए निकलेंगे। यहाँ पे और एक मेरा फ्रेंड खड़ा हुआ है, आप देख सकते हैं आगे। चलो मिलते आगे। चला मित्रांनो, आता आपण निघालो आहोत दापोलीला आपल्या सर्व मित्रपरिवारासहित। आता आपण दापोलीकडे प्रस्थान करत आहोत। आम्ही सकाळी 3 वाजता निघलो होतो। थोडं पुढे जाऊन आम्ही 1 तासाच्या ड्राईव्हनंतर एक छोटासा स्मॉल ब्रेक घेतला, टी ब्रेक। इथे सर्वांनी टीचा एन्जॉय घेतला, पहाटेच्या टीचा एन्जॉय, आणि पुढे आम्ही निघालो दापोलीकडे। मित्रांनो, आपण पाहू शकता मुंबई गोवा हायवे। अतिशय सुंदर हा हायवे बनलेला आहे। सकाळी आम्ही 6च्या आसपास आम्ही मुंबई गोवा हायवेला लागलो होतो आणि आम्ही ठरवलं होतं की खेडगावपर्यंत आपल्याला या हायवेने जायचं आहे, कारण जो मधला रस्ता आहे तो खूप वळणावळणाचा आहे आणि तिथे खूप टाईम लागतो। तर आता हा खेडपर्यंत जो हायवे आहे तो खूप सुंदर झाला असल्यामुळे आम्ही ठरवलं की खेडपर्यंत सरळ जायचं आणि तिथून पुढे राईट मारून दापोलीकडे आपण निघायचं। खेडपासून आतमध्ये आल्यानंतरून आम्ही थोड्या वेळाने एक विश्रांती घ्यायचं ठरवलं। एक 5 मिनटं विश्रांती घेऊन आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू करणार होतो। सर्व मित्रांनी इथे 5 मिनटं विश्रांती घेतली आणि आता नंतर ड्रायव्हिंग करत आहेत आमचे मित्र शरद पवार। कोकणातील रस्ते हे केवळ एक रस्ते नसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन नाहीत, तर स्वतःमध्ये एक पर्यटन स्थळ आहेत। एका बाजूला हिरव्यागार सह्याद्रीच्या रांगा तर दुसऱ्या बाजूला समुद्राच्या झलक दिसत राहतात। प्रत्येक वळणावर बदलणारे दृश्य आणि निसर्गाचा सहवास हा कोकण प्रवासात एक अविस्मरणीय क्षण बनवतो। आपण पाहत आहात कोकणातील हे रस्ते किती सुंदररित्या बनवलेले आहेत। दुतर्फा झाडी आणि सह्याद्रीच्या कुशीतील हे एक छोटंसं लपलेलं गाव, जिथून हा वळणावळणाचा रस्ता जात आहे दापोलीकडे। फायनली आम्ही पोहोचलो पाळंदे बीच दापोली। हा हार्ने बीचला लागूनच एक बीच आहे पाळंदे बीच। इथे आम्ही सागर संध्या नावाचा होमस्टे जो बुक केला होता तो अगदी बीच फेसिंग आहे आणि बीच फेसिंग असल्यामुळे हा आमचा आवडता होमस्टे आहे। खूप छान असा सुंदर असा हा होमस्टे आहे। आपण इथले होमस्टे पाहू शकता। पाळंदे बीचचे सर्व होमस्टे हे बीच फेसिंग आहेत। चला आता मी आपल्याला सागर संध्या होमस्टेची टूर करवतो। आपण जसं गेटमधून एंट्री करता दोन्ही बाजूला आपण पाहू शकता नारळाची झाडे, दोन्ही बाजूला
सावली खूप छान मिळते इथे, जिथे आपण दुपारी उन्हामध्ये सुद्धा निवांत आपल्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर बसू शकतो. इकडे आपण पाहू शकता त्यांचं गार्डन एरिया आहे, जिथे 2 पाळणे लावले आहेत आणि इथे आमची मित्रमंडळी बसले आहेत, आपण बघू शकता. हे बघा माझे सगळे मित्रपरिवार आता सकाळी पोचल्यानंतर इथं बसले आहेत सर्वजण. हां, तो अनिकेत तो पूर्ण ढेपाळला आहे, त्याला झोप लागली वाटतं. आणि हे शरद पवार, त्याचं नाव शरद पवार. अजून आमचे 2 मेंबर यायचे आहेत, ते खूप ऍक्टिव्ह आहेत. 3 मेंबर ना आपले. किरकिरी मेंटली हॅरेसमेंट. तुम्ही काय बोलू शकता का? शरद पवार खूप दिवस तुम्ही एक मंगेश भाऊने आम्हाला आता युट्यूबला बरेच फटेचे व्हिडिओ दाखवले, तिथं आल्यावर परत तिथंच आले. भोपळे चौकात आणलं या मंगेश भाऊने. हा पण ठीक आहे ना आपलं. माझा एक प्रश्न आहे, मंगेश भाऊंनी 100 रुपये जे खर्च केले त्यांच्या डोक्यात चालले वसूल कसे 100 रुपये वसूल कसे करू. कार्यकर्ते आलेत बघा, हे लाल शर्टवाले 2 कार्यकर्ते आणि हा आमचा मुख्य कार्यकर्ता. आणि अजून एक कार्यकर्ता आला आमचा अजून एक कार्यकर्ता. या य य य य चलो 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 धंगांग टकांग धंगांग टकांग धंगांग टकांग. हे आमचे कार्यकर्ते संजय भाऊ गावडे. हे बघू शकता तुम्ही, खूप सर्वांच्या बॅगा उचलून चाललेत. आजचं जे पूर्ण नियोजन आहे संजय भाऊ गावडेकडनं आहे, आपण बघू शकता. माझीच पार्टी आणि मलाच बॅगा उचलायला लावल्या. मित्रांनो, आपण हा पाहू शकता पाळंदे बीच. खूप सुंदर बीच आहे हा, वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल बीच इन दापोली. आणि त्याच्या कडेला लागून असलेले हे होमस्टे, सर्व होमस्टे खूप सुंदर होमस्टे आहेत इथे. सर्व मित्र आम्ही इथे पाळंदे बीचवरती क्रिकेट खेळण्यासाठी गेलो. क्रिकेट खेळण्यासाठी आम्हाला खूप मजा आली, कारण खूप दिवसांनी आम्ही क्रिकेट खेळत होतो. क्रिकेट खेळत असताना आमच्यामध्ये खूप मस्ती मजा धमाल केली आम्ही. आणि त्यानंतर आमच्यापैकी एक टीम जिंकली आणि त्यांनी हा जल्लोष साजरा केला. यो हे जे आपण पाहत आहात हे आहे वाई येथील मॅप्रो गार्डन. खूप प्रशस्त, खूप मोठं मॅप्रो गार्डन आहे. इथे पार्किंगची सुविधा आहे, आपण पाहू शकता. सर्वात मोठं मॅप्रो गार्डन आहे. मला तर हे 5 गणीपेक्षा सुद्धा मोठं मॅप्रो गार्डन वाटलं. इथे सर्व मित्रांनी चॉकलेट्स बरंच काही शॉपिंग केलं आणि हे करून आम्ही पुढे पुण्याच्या प्रवासाला निघालो. आपल्याला जर हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट टूरमध्ये. आपल्याला अशीच माहिती देत राहील आपला मित्र मंगेश ऑन दी गो.